नमस्कार मंडळी. आजच्या धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर हास्याचा अमृत कलश घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा सौकार. कुठली तरी केस मिळावी म्हणून तळमळणारा वकील अर्थात हास्य महारथी समीर चौगुले आज पुन्हा एकदा आले आहेत मोरे कुटुंबाकडे. बघूया तिथे काय घडतंय. ए प्रभ्या, तुझा बाप प्रभ्या. मग त्यालाच तर बोललो. वाट फोडी ना, बापाला प्रभ्या बोलतोस. मग बापाला आहो जाऊ कधी करणार तू. मी लाख आवाज जाऊ करेल हो, पण तुम्ही बघितलं पाहिजे ना. तुम्ही ए प्रभ्या बोलल्याशिवाय ओस देत नाही. तरी नशीब मी ए हाडक्या बोललो नाही म्हणून. त्यात घरी ना कशात असतात तर आवाज कशाला दिला तो सांग. काय नाही, तुम्ही जिवंत आहात की नाही हे बघत होतो. गेलास तू. घबरावा पोटच्या पोरावर हात उचलत असते. खबरदार माझ्या पोराक मारलास तर. इकडे माझ्या लाडाचं कोकरू आत. कोकरू कोकरू तुझ्या ह्या कोकराला ना आकाशातून ना गरुड येऊन ना उचलून नेलं तेव्हा तुला कळेल. काय बोलतास? काय भाषा तरी तुमची. घबरावाचा तर नाही, तुका पण ना लय किडे आहेत. बस तिकडे. ओ ओ इकडे या. काय तिकडे? इकडे यावा. इकडे येऊन बसा आधी. खिडकीकडे जाऊ नका सांगितलं तर तिकडेच जातले. बरं ऐका, त्या वकिलांका बोलवक सांगितलेलं त्यांना बोलवलास का नाही? तर मी मित्राला SMS केलाय, तो मनाला पाठवतो मी वकिलाला. उघडा उघडा. दरवाजा उघडा. तुम्ही कसले उघडे होतास? काय मका सरप्राईज देतास? काय रवला? माका सांगा काय वाटलं तुमका? सदरो काढतलास मी. अगे बाय माझे जॉन अब्राहम युलो असं म्हणून तुमका चिपकतले. येऊन तुमका चिपकतले असं वाटलं? मेला जुन्या माडाचा खोडता. आता बघित काय रवलास? जाऊन दरवाजा उघडा. उघडतो. हे मोठे शाने जावा लवकर. ए प्रभ्या, काय रे बोललो ना, आवाज देत नाही. सांगा त्याला सांगून घ्या. तुमचा बापाला प्रभ्या बोलतो. पण अक्कल नाही काय? नमस्कार. नमस्कार. मी चौगुले BA LLB ॲडव्होकेट हायकोर्ट. नमस्कार. मी प्रभाकर मोरे जिमखाना बॉय टेनिस कोर्ट. या चला या. बाहेर कोण नाही ना. मग तुम्ही कुठे आहात? चला चला चला. काय काय झालंय काय पण मला कळत नाही. बसा बसा तुम्ही बसा. अरे कमाल आहे. बसा बसा. तुमच्या सगळ्यांच्याच कपाळात म्हणजे काय लागलंय काय कपाळात? सांगतो बसा. मी ओळख करून देतो. हो. मी प्रभाकर मोरे. नमस्कार प्रभाकरजी. नमस्कार नमस्कार नमस्कार. आणि ही माझी बायको रसिका. नमस्कार रसिकाजी वहिनी. अरे एकदम घाबरल्यात त्या का? बऱ्याच महिन्यात माझ्या बायकोचा रोल करते म्हणून. पण त्यात एवढं घाबरायचं काय? तुम्ही एकदा करून बघा. एका स्किट मध्ये 15 मिनिटं फक्त यांच्या बायकोचा रोल करून बघा, मग तुम्हाला कळेल मी का घाबरते ते. पण खरा टेन्शन मका वेगळाच. कुठलं? आजचा स्किट जर का चांगला झाला ना तर अरे वा ही जोडी परत वर्क होता. कंटिन्यू करा कंटिन्यू. असा जाता होईत ना इकडे, त्याचा माका लय टेन्शन आला. बायकोची ओळख झालेली आहे. नमस्कार. आणि हा माझा लाडका पोरगा दत्तू. गुड मॉर्निंग काका. आई ग गुड मॉर्निंग. किती गोड. बस 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 बस. गुड मॉर्निंग. आई ग संध्याकाळी 4ला गुड मॉर्निंग करतो. काय लायकी आहे याची? किंचित ओंगळवण आहे हो. याला दाढी फुटले की दाढीला हा फुटलाय?
काय असू द्या, तुमचा जा ओळखीचा वगैरे सगळा झाला असात तर मुद्द्याचा काय तर बोलायचा हो काय? हो मुद्द्याचं बोलायचं. हो हो चौगुले भाऊजीनू, हा बोला बोला. आमच्या तिघांच्या जीवात ना लय मोठं धोको हा. मग हा भरतनाट्यम का करतोय? काय ना जीवाला हे काय घाबरलाय तो. हे घाबरलाय? पद्धत आहे त्याची. घाबर 5 मिनिटं रेंट नाही देता ह्याला मारायचंय मला. ह्याला बाळा लांब राहा, बाळा लांब राहा. पहिलं इम्प्रेशन फार वाईट आहे तुझं. बेळा लांब राहा. भाऊजीनू, गोष्टच तशी झाली हा, काय झालं? मोठा टेन्शन इला बघा. हा. एक माणूस आहे ना, तो आमका दगडानी मारता. दगडानी मारतो? दगड म्हणजे फेकून मारत. का का का? थांबा जरा, हाय ती खिडकी दिसता ना, एवढीशी जरी फट गावली ना तरी फाट तीशी दगड फेकून मारता. अहो, काय माहितीये, सांगताय? 3-4 दिवस झाले आम्ही खिडकी दरवाजा उघडूकच नाही. अहो काय सांगताय काय? मग पोलिसांना कळवायचं ना तुम्ही. हो कसं कळवणार? का? आमच्या मोबाईल आउट गोईंग नाही आहे ना. का पण? आम्ही बिल नाही ना भरत. का नाही भरत? आमच्यात पद्धतच नाही आहे बिल भरण्याची. आणि आम्ही अशी घाणेरडी सवय लावून पण घेतली नाही. काय झालं? काका काका हे किती चुकीचं बोलतात ना. हा. आयुष्यात याच्यापेक्षा जास्त खोटं काय काका? हे तुझं बेरिंग बेटा लहान मुलाचं. हा कुठला लहान मुलगा आणलायस तू? कुणाच्या घरचा मुलगा? असं कोणी करत नाही लहान मुलगा. त्याच्याकडे लक्ष देतो तुम्ही फक्त मला. हे बघा, मला तुम्हाला एवढंच सांगायचंय, तुम्ही आता अजिबात टेन्शन घेऊ नाही, नका. नाही. मला कळलेलं आहे केस तुमची. एक माणूस तुम्हाला दगड मारतोय, लक्षात आलं? बरोबर. टेन्शन घेऊ नका, आपण त्याला शिक्षा करू. नक्की. मला फक्त कळलं पाहिजे की तो माणूस तुम्हाला दगड का मारतोय. तू सांग. नाही नको, तुम्ही सांगा. तुम्ही सांगा काय? एरवी तू पुढं पुढं करतच आहेस. तू सांग ना. काय भाषा तुमची? ए मेला दत्तू, तू सांग. मी काय सांगू, मी छोटा आहे. तुम्ही सांगा ना. मी सांग. हा सांगा, तुम्ही सांगा. तुला काय नुसता पोचलाय? हा सांग ना तू पण. नाही नाही, मी नाही सांगणार. आई तू सांग. कपरे, अहो तुम्ही सांगा. तू नाही सांगणार? नाही सांगणार तुम्ही. मग मी पण नाही सांगणार. तुम्ही नाही सांगणार, तुम्ही कशा सांगू? मका पण नाही सांगूचा. मग मी पण नाही सांगते. मी कशाला सांगू? मरू दे, जाऊ दे, गोष्ट गेली. तुम्हाला नाही सांगितलं कोणाला? नाही. मग मला पण नाही सांग. मला पण नाही जाऊ दे, सांगू. मला काय करायचं? कोणीच नाही कोणालाच सांगू. पडलेलं गेला नाही. उडत. मी काय पण नाही सगळं सांगू. घरचा माझ्या एकटीचा आहे, माका पण नाही सांगू. चला, खड्ड्यात जाऊ दे. मला काय फिकीर यायची? मला मला पण फिकीर नाही नाही आहे. संदेश काढ रे मग. तुम्हाला तिघांना स्किट करायचं तुम्ही करा. माझं काहीच म्हणणं नाही. मी तिकडे जाऊन गपचूप बसतो. माझं काय म्हणणं आहे? तसला काय नाही भाऊजीनू, बसा तुम्ही, बसा. माझं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे की जे घडलंय ते सांगा मला. लटांबर लावू नका. तुम्ही सांगा, मी सांगा, नका करू. काय घडलं ते सांगा मला. सांगतो. हा. काय झालं त्या दिवशी आम्ही सकाळी हो, उठलो. तुम्ही घबरावा. हाय तो माणूस बोलूक लागलो ना, लय मोठं लट्टा मारला होता. काय धड सांगूक नाही. एक काम करतो आम्ही ना, तुमका काय झाला तर सगळं करून दाखवतो. नाही नाही, करून कशाला दाखवताय? मला फक्त तुम्ही सांगा, म्हणजे मी नोंदी घेतो. नाही कळलं का भाऊजी, तुम्हाला? तसं नाही. प्रॅक्टिकल करून दाखवलं तुमका कळताला ना काय झाला काय नाही झालं. तुमका सगळं समजू गोया पण ना. त्याची खरं तर गरज नाहीये. नाही, तुम्ही गरज सांगा, आहे. मला फक्त सांगा तुम्ही. नाही, गरज आहे. कसं आहे, प्रॅक्टिकल केलेलं ना, म्हणजे त्या दिवशी नेमकं काय काय घडलं ना, हा. तर सगळं आम्हाला आठवलं का नाही म्हणून, बाकी काय नाही. बाकी आठवणारच नाही तुम्हाला काही. ठीक आहे, ठीक आहे, मग मी करूया. पण हे काय हॉड आहे. ठीक आहे, हरकत नाही. मुलात काय झालं त्या दिवशी आहे ना, आम्ही म्हणजे आमचा कोपऱ्यावर आंब्याचा स्टॉल आहे. हा. अच्छा, आंब्याचा स्टॉल. स्टॉल आहे, तिथं आम्ही आंब विकत होतो. हा. हा ठीक आहे, तर आम्ही तुम्हाला करून दाखवतो. हा, रसिका तुम्ही एक काम करा. हा हा बघा, चल आंब विकायला सुरुवात कर. आंब घ्या, आंब घ्या, आंब घ्या. घ्या ना आंब. घ्या ना आंब, आंब घ्या ना. कापाया घ्या, रसाया घ्या, घ्या 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 घ्या. आंब घ्या ना. भाऊजीनू या, आंब घ्या 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 ना. बैठकीची लावणी असते त्याची आंब्याची लावणी आहे का ही? ए वासाड्या, आंब घे. तू तुला अरे मागे काय बघतोस? ए शिपुरिया, अरे आंब घे, आंब घे. थोबाड फोडील आंब घे. आंब घ्या. टूथब्रश घ्या, टूथब्रश.
टूथब्रश येतं काय? याचं काय वेगळंच? त्याचं सगळं वेगळं आहे. त्याका ना बापाशी जो बिझनेस काय करूचो ना, त्याका स्वतःचा वेगळा साम्राज्य करूचा असा. टूथब्रश विकून जर यांनी साम्राज्य उभं केलं ना, तर मला मिळेल जो आहे ना वाउचर मी सगळ्यांमध्ये शेअर करेन ना. अरे हनुवटी काय डांबरात बुडून आलायस का? जा बाळा जा, खूप खाशील, जा. तिकडे हे तुम्ही का सगळं करताय? मला का टाइमपास नाही, करताय? टाइमपास नाही. अरे हा टाइमपासच चाललाय. बरं सगळं सांगतो समजून ऐका. आता तुम्हाला हे सगळा ॲटमॉस्फिअर आहे तो कळला. कळला मला. आंब्याचा आमचा स्टॉल आला होता. हा. आम्ही आंबे विकत होतो आणि आमच्या बाजूला ना ममद्या भाजीवाला होता. हा ममद्या, हे नवीन अशी माहिती द्या ना, नवीन लिहून घ्या. ममद्या MAHAD. महाड झालं ते, महाड. कशाला देताय माहिती? इंग्लिश येतं का काही? नाही म्हटलं माझं लिहितोय मी. बरं हा. तर ममद्या भाजीवाला होता. तर तो काय मला म्हणाला, माझ्या धंद्याजवळ आला, मला म्हणाला, शाबजी मैं पेशाब करके आता हूँ. पेशाब म्हणजे ते असं कळलं? कुत्रा हात पायावर करायला, कुत्रा हात. माणूस आहात ना, ते तुम्हाला समजायला पाहिजे. मला कळतंय ते. प्रत्येक गोष्ट क्लिअर करून दाखवू नका, ऍक्शन करून दाखवू नका. तो ममद्या आहे का नाही, तर मला बोलला पेशाब करके आता हूँ. हो ना बाबा, ठीक आहे. तर तो म्हणाला माझा तेवढा गल्ला सांभाळा आणि तो गेला पेशाब करणे को गाया हो रे पुढे जा ना. पुढे ते झालं. मग काय झालं, तेवढ्यात माझ्याकडे गिरायक आला आंबा घ्यायला. त्यानं आंबा घेतला ते आता सुट्टे पैसे नाही माझ्याकडे द्यायला. मी आपला असा उठलो, ममद्याच्या गल्ल्यामध्ये गेलो, तिथली चिल्लर घेतली आणि त्या गिरायकाला देऊन टाकली. परत मी आपला बघी, परत दुसऱ्या गिरायकाला, परत त्याला आता सुट्टे पैसे देऊ कुठं ना. परत उठलो, ममद्याच्या गल्ल्यावर गेलो, पैसे घेतले सुट्टारी. विचार केला सारखा येरा झरा मारणार किती मी ना. मग तसा अख्खा गल्ला मी उचलला आणि मी माझ्या गल्ल्यावर येऊन बसलो. अरे तुम्ही चोरलात गल्ला? नाही का तुम्हाला? चोरलेला नाही. चोरला कसा? तिथनं फक्त सारखं सुट्टे पैसे द्यायचं, तर ये जा किती करू म्हणून आणला का. तर झाला असं झाला. गिरायकाला सुट्टे पैसे दिलं, निघून गेला. मग तिकडून पेशाब आला. पेशाब नाही काय बोलताय तुम्ही? ममद्या आला? ममद्या पेशाब नाही, ममद्या करायला गेलेला का? नाही, तो आला तर त्याच्या तो धंद्यावर बिचारा गेला. तर त्याचं लक्ष गल्ल्याकडे गेला. बघितला गल्ला नाही. आला माझ्याकडे, मला म्हणाला माझा गल्ला दे. माझं सगळं पैसे खर्च केलं तर मला सगळं पैसा दे. म्हणजे ये शहाण्या, आतापर्यंत मी कोणाला पैसे दिलेले नाही, त्याच्यामुळे तुला मी काही पैसे द्यायचा नाही. तसा फडाकला ना, तो फडाकला. तिथली गोनपाट घेतला आणि माझं सगळं तिथलं आंबं होतं तर गोणीत भरला, असं टाकला आणि गेला दुकानावर द्यायच्या. मग मी टाकला. म्हणजे इथून पळून गेला? नाही, इथनं टाकला. इथून टाकलो मी. अख्खी माझी फॅमिली घेतली. मी गेलो त्याच्या दुकानावर. म्हटलं ये ममद्या, माझा माल मला दे. तो म्हणतो नाही देत. मग मी भडकलो. मी काय केला, मी तिथे एक गोणी होती ती घेतली, त्याचा माल त्या गोणीत टाकला, अशी गोण खांद्यावर टाकली आणि मी आलो माझ्या दुकानात. सोडतोय काय त्याला मी. मग तो आला आणि असा दगड उचलून मला मारी. म्हणजे मी दिसन तिथं आमच्यावर दगड मारतो का नाही तो. म्हणजे हे एकूण सगळं झालेलं आहे. सगळं मी तुम्हाला सांगू का तुम्ही काय केलं ते? इनिशियली तुम्ही जेव्हा तो गल्ला चोरलात ना, याचा अर्थ तुम्ही चोरी केलेली आहे. पहिला गुन्हा तुम्ही केलेला आहात, कळलं? आणि तुम्ही त्याचा माल इकडे आणलेला आहात. हा मला माल बघायचा. काय तो माल बघायचा? माल कुठे? तो माल ठेवलेलो पण आम्ही त्याला बोललो, आम्ही तुका माल देतलो, 5,000 रुपये आमच्याकडे दे, माल घेऊन जा बाबा. मला माल बघायचाय. काय माल आहे माझ्या समोर? दाखवा यांका, भाऊजींका दाखवा काय तो माल. पण भाऊजीनू या त्यांनी चुकीचा केला. आमचा माल घेऊन मला बघू दे. माल काय ते बघू दे मला, कळलं? आमचा माल काय, त्याला काय किंमत नाही काय? माका सांगा, यांच्या माला मोठी किंमत. अरे बापरे. उघडा जरा तो माल, उघडा. नाही तो बेच उघडा. हे कोण आहे? ममद्याचा माल. ममद्याचा माल? म्हणजे ममद्याचा पोरगा. अरे तुम्हाला काय कळतंय का? तुम्ही याला किडनॅप केलेलं आहे आणि वर 5,000 खंडणी मागितली आहे. ओय, याचं नाव काय? कडीपत्ता. कडीपत्ता. अरे हा गेला. अरे देवा. मागा काय वाटतं आता 3,000च घेऊया. उगाच डिफेक्टिव्ह गोष्टीचे जास्त पैसे नाही घेऊ. अरे तुम्हाला काय कळतं का? काय बोलताय तुम्ही? पोलिसांना बोलवा लवकर. पोलिसांना बोलव.
मी कशाक बोलव, तुम्ही बोलवा. तू नाही बोलवणार? नाही. तू बोलव. मी कशाला बोलू? मी छोटं फळ आहे, मी नाही बोलवणार. तुम्ही बोलू. तू नाही बोलवणार? मी नाही बोलू. मग मी पण नाही बोलवणार. तुम्ही नाही बोलवणार आमका कशाक सांगा. मला काय करायचं? जोरदार टाळ्या. सई काय म्हणशील? भारी परफॉर्मन्स होता, फार मजा आली. आणि काय एकेकाच्या नशिबात नसते तुकतुकीत कांती बघण्याची संधी. आज नव्हती ती रसिकाच्या नशिबात, असं म्हणूया आपण. रसिका, तू आज स्पेशली खूप एन्जॉय केलास परफॉर्मन्स, हे दिसत होतं. दत्तू, टायमिंग वॉज अमेझिंग नेहमीप्रमाणे. समीरदा, फार सुंदर परफॉर्म केलंस आणि ह्या निमित्ताने खूप दिवसांनी तुझी डोअरबेल ऐकायला मिळाली, त्याचीही वेगळी मजा आली. खूप मजा आली, खूप हसलो. थँक्यू. खूप हसवलं, खूप धन्यवाद. मंडळी, एक नाठाळ सासू आणि तिच्या 2 खट्याळ सुना मिळून करतायत फराळाचा बिझनेस. बघूया तिथे काय घडतंय. आई, अगं घरचा फराळ झालाय आमचा कधीच बनवून. ऑर्डरचा फराळ बनवतोय. अगं म्हणजे काय, या दिवाळीपासून आम्ही फराळाचा बिझनेस नाही का सुरू केलाय? आई, सकाळी पहिली ऑर्डर गेली सुद्धा. म्हणजे काय, आता पुढचा माल बनवतोय. हो नमे बया, तोंड बंद करून हात चालवाय सांग पटापटा. हा, नाही तर दिवाळी सरायची ना, आम्ही इथं फक्त शंकरपाळ्याच काढितो. अहो आई, तिला कायला बोलिता? हा, इथं 1 तास झाला तुमच्याच्यानी 1 लाडू वळणा झालाय. आणि तिला कायला नाव ठेविता उगा? मला काय बोली ती का? हे रवा नीट भाजलाय का तू? आई बापांना रवा भाजायचा शिकवला का तुला? आई बाप कायला काढिता तुम्ही? हा. आई ऐक ना, आई इथे आमचा बंब पेटलाय, मला झळ लागायच्या आत ठेवते. काय बोलली का? बंब कुणाला म्हणली? बंब? हा, नाही, मी ते हे म्हणाले. काय? हे, अबंबो, केवढी कामं पडले. किती खोटा बोलते का तो अंडावर? मग ह्या कानाने ऐकलंय मी खोटारडी कुठली. तू जरा थांब, माझी फराळाची फॅक्टरी होती मोठी. मग टीव्हीवर मुलाखत देताना तुझं नाव घेते का बघ मी. अहो, कसल्या फॅक्टरीच्या वार्ता करिता? हा, इथं बनेला आत्ताशी आपण पहिल्या ऑर्डरीचा माल आणि जास्तीची पाकिटं दिली आहेत. त्यातली अजून किती खपली आणि किती उरली त्याचा अंदाज नाही आपल्याला. आणि मुलाखतीच्या गोष्टी करिता ए, तू गाप ग. माझ्या पत्रिकेत धनयोग आणि परिषद दिलेली आहे आता या वयात. बघ माझा माल खापू दे, अशी फॅक्टरी काढते की नाही बघ तू. हा, खरा ताजी, हा. खरा ताजी. अहो, खरा ताजी, खरा ताजी. असं काय करतोय? अभिनंदन आजी, अभिनंदन. काय? तुम्ही दिलेली सगळी पाकिटं संपली. काय सांगत आहे? अभिनंदन, अभिनंदन. खरं तर काय अभिनंदन बरं काय? हा. तू अभिनंदन. आता माझं अभिनंदन करताय. मग अशी बोलत होते तेव्हा विश्वास नाही ठेवला माझ्यावर. हा, माझा सगळा माल खापू दे. बघा, वर्षभरात नाही करोडची मालकीन झाली तर बघ. अहो, आजी अशी रांगाच लागतील, रांगा. आजी, रांग लागायला सुरुवात झालीये. त्या 4थ्या माळ्यावरच्या वेंगुर्लेकर काकू माहितीयेत, त्यांनी 10 किलो चकल्या मागवल्यात. हा, 10 किलो? हो. त्या प्रभाकर मोऱ्यांसोबत स्किट करतात ना, त्यांचं पाठांतर होईपर्यंत मधल्या वेळेत खायला काय नको. आणि त्या ग्राउंड फ्लोअरच्या माई वहिनी आहेत ना, त्यांनी 3 किलो चिवडा मागवलाय. चिवड्याची 12 पाकिट होती. आपण 1 पाकिट 28 रुपयाला देतोय, म्हणजे 12 पाकिटांचे झाले 336 रुपये. 336 कायचे रे? तेवढेच होतात. 453 व्हायला पाहिजे ना. म्हणजे बघ, 5 अंडा किती रे? 5 अंगठा कुठून काढला? 5 अंगठा? हे कायच गणित आहे हो तुमचं? म्हणजे नीट 5 अंगठा बोलता येत नाही. नाही तर काय? अरे स्वप्न बघत या. माझं मी बघून घेईन. शर्ट कुठं घालून हिंडणार आहे? तुला काय करायचं आहे का? द्यायचा. ए चेतू थांब थांब. हा, मी लिहिलंय बघा. लिहिलंय ना? हा. चिवड्याचं झालं. आणि ही चकलीची 30 पाकिटं दिली होती, त्याचे पैसे. नाही नाही नाही, थांब 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 थांब. 30 पाकिटं कायची? मी तर 35 भरली होती पिशीत माझ्या हाताने. काय सांगता? 5 पाकिटं कुठे गेली? त्या वहिनींनी, चेतू वहिनींनी दिलं तेव्हा 30 पाकिट होती. 30च होती. अगं पण मी 35 भरली होती. 35 भरली होती, मग 5 पाकिटं कुठे गेली ग? मला काय माहिती?
स्वतः हादडलीस की मायराला धाडलीस? गप्पाचे तू माझ्या माणसाला बोलता त्या तोंडात अख्खी परतच कोंबी ना, पटकन बोल. सारखं सारखं माझ्या आईला बोलतात. मी कशाला देईन तिकडे फराळाचे पाकिट? माझ्या आईकडे त्यांचा फराळ होतो आई. हो आजी, काय त्यांच्या माहेरी पण सेम बिझनेस सुरू केलाय त्यांनी. म्हणजे 100% आपल्या चकल्या तिकडेच गेल्या असणार. हिने तिकडे मायराला धाडले असतील आणि यांच्या कंपनीचे स्टिकर चिकटून विकत असतील. आई नाही, माझी बहिणी फक्त शंकरपाळे करते, बाकी काही नाही हो. गाब ग तू ये बने. ऐक, आताच्या आता आपल्या कंपनीचे स्टिकर काढ आणि आपल्या फराळाच्या पाकिटावर चिकटून दे. चालेल. आणि त्याच्यावर नाव लिही, वनिता फराळ आणि फुडस. काय फुडस म्हणजे? म्हणजे नाही, तिघी मिळून आपण फराळ करीतो, तिघी मिळून बिझनेस करीतो. नाव तुमच्या एकटीचं का? याला काय अर्थ आहे? नाही ऐका ना, आपण माझं नाव देऊया का? चेतना फूड्स. तो काय? चेतनामध्ये कसं आहे, चे माझा आणि त ना, म्हणजे तुमच्या वनितातला त आणि न आहे आणि नम्रतातला पण त आणि न आहे. बापरे, तुम्ही मोठ्या आहे, तुमची 2-2 अक्षर घेऊ, मग मी आपली छोटी 1 अक्षर ठेवू. चे मला चालेल. चेतना तुझं काय ना? माझं नाव ठेव त्यापेक्षा वनिता. आता बघ, माझ्या नावातलं व आहे, तुझ्या नावातलं न आणतोय, तुझ्या नावातलं पण न आणतोय, मग वनिता ठेवूया. झालं का तुमच्या दोघींचं? ते काय नाही, नम्रता फूड्स ठेवा. दोघींमधला न अंत कॉमन आहे. मायात पण न अंत आहे आणि मायात तम्र एक्स्ट्रा आहे. हो आजी वहिनी ऐका, मी सांगतो, तुम्ही ना बने फूड्स असं नाव ठेवा. म्हणजे बने मधला ब पण आहे आणि तुमच्या तिघींच्या नावातला न पण आहे. अच्छा, म्हणजे मेहनत करायची खरातांनी, कंपनी आहे खरातांची आणि नाव लावायचं बनेंचं. हे म्हणजे असं झालं, 25 लेखकांचे दिग्दर्शकाचे आणि फॉलोवर वाढतायत नाटांचे. ते काय नाही बने, हिशोबाचा पुढचा सांग काय ते. चिवडा झाला, चकली झालं, अनारसेची 8 पाकिटं दिली होती तुम्ही, त्याचे पैसे 8 कायची रे? 10 होती ना पाकिट? 8 होती. 10 पाकिट होती. अहो नाही, 2 पाकिटं मी माझ्या मामाला दिलती. काय ना? माझी मामी गेली ना गेल्या आठवड्यात. मग आता ती वारली तर दुखावट आहे त्यांच्या घरी. मग त्यांना नको का? दुःखाची दिवाळी आहे त्यांची. मामाला आता फराळ नाही बनवायचा, काय नाही म्हणल्यावर भाचीनं द्यायला नको का? मग आपले बिझनेस मधले कायला दिले ग? स्वतः करून द्यायचे होते ना 2 पाकिट. मग हे कोणी केलं एवढं? आता 2 पाकिट बाजूला काढली तर त्याचे पैसे टाक. कसं बोलत आहे तुम्ही? हे मी माझ्या हाताने केलं, मी आज पैसे द्यायचे. पैसे टाक. देते. आमचे हे आले ना का मग देते, घालते तुमच्या घशात. आता बोलले असते. हे म्हणजे माझ्या पोराच्या खिशात टाकणार आहेस ना? हे म्हणजे घरातलाच पैसा घरात येणार आहे. तुझे कमवून आणलेले टाक. हो, मी कुठे जाते कमवायला? आई पाठवली का कधी मला जॉबला? गबस तिथं कर. आणि तू काय बघितली ग? कॉलेज फेल. तुला तर नोकरी पण नाही देणार. तू तर बघू पण नको आणि बोलू पण नको. कसं बोलतात मला? कॉलेज फेल म्हणाले मला. 3-3दा टायफॉइड माझ्यावर उलटला म्हणून परीक्षा नाही देऊ शकले बाई. मला कॉलेज फेल म्हणणार. गप वड पर नाकाची बोका इथं कपाळात येऊ दे. मेट्रो सोडी तिथलं. वानेर. अगं तुला नाही बोल. ते मला काय माहिती नाही. मला हिशोबामध्ये घोळ नाही झालेलं पाहिजे. कालच मी एक व्हिडिओ बघितलाय मोबाईलमध्ये. ते पार बाहेरगावी काय ते अमेरिका आहे का, तिथं एका बाईने फराळावरती, फक्त फराळावरती 400 करोडच्या कंपनीची मालक झाली ती. बघितलाय मी तो व्हिडिओ. पण ते कसं आहे, त्या ताईने योग पार्टनर पकडला.
तो पडला अब्जोधीश. त्या दोघांनी एकमेकांशी केलं लग्न आणि योगच बिझनेस त्यांनी पार 20 वर्ष नेटाने केला. आपल्याला योग बिझनेस इथं 20 दिवस करता येत नाही. होळीला तुम्हाला पोळ्या शिकायच्यात, संक्रांतीला तुम्हाला हलवा शिकायचाय. 20 वर्ष बिझनेस करताय. 2 सुनांच्या तळतळाटावर किती जगणार आहे म्हातारी. अरे तू काय रडती ग? सासू मरणार म्हणजे रडायलाच पाहिजे की नाही? अगं लगेच का माझ्या मारणावरच टपली आहेस तू. खराताजी वा खराताजी 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 ऑर्डर पाहिजे का? काय पाहिजे मला सांगा तुम्ही. लाडू, चकल्या, करंज्या काय पाहिजे? करंज्या, चकल्या. तुम्हाला तर लाडू दिलते. अरे गुच्छ बसा हो. अरे हे लाडू कोणी बनवले? कोण बनवले हे लाडू? पाहिले का? काय हे लाडू आहे? काय झालं काय भाऊजी? अहो मी ना हे लाडूचं पार्सल ना माझ्या सासरी धाडलं. मग माझ्या सासऱ्यांना खायचा प्रयत्न केला. पुढचे 3 दात पडले ना खपकन. आता तो माझ्या मागे लागलाय. म्हणे मला 3 दात भरून दे आणि ते बी सोन्याचे पाहिजे त्याले. अहो मी ना आतापर्यंत सगळं जमायला सोनं मोडलं तरी बी त्याचे ते 3 दात बनवणे हो. मला सांगा कोण बनवले हे लाडू? कोण बनवले? आता या लाडूचे पैसे कोण परत देईल? मला नको. ही लाडू कोणी बनवले सांगा ते. कोण बनवले? ह्यांनी. आजी असे लाडू बनव. नाही मी आताच बनवायला घेतले. लाडू ही ना बनवले. ही ना मी वहिनी तुम्ही बनवले? मी या घरचीच नाहीये. मी इथे ऑर्डर घ्यायला आले. कैसा माल बनवताय तुम? वहिनी कुठे चालली? वही इकडे एका लाडूत जखमी चाललाय त्यानंतर करा ना यार. मला नाही पाहिजे लाडू. आणि हे परत घ्यायचं. मला पैसे परत करायचे. हेमंत भाऊ मी तुम्हाला परत दुसरे लाडू देतो. चला आपण बोलू. हिशोब जर नाही द्यायला मिळेल लाडू मारीन तुला. माझी जबाबदारी आहे. तुम्ही बाहेर आपण बोलू. अरे घ्या नाही रे मला पैसे पाहिजे यार. म्हणे अरे मला कोण पण भरून देणार आहे यार. ते सोन्याचे दात करून दे ना माझ्या सासरेले. तुम्हाला काय जात आहे यार? काय घातलं लाडवात? तूप टाकलं का डिंक? फुटना झाले. आमच्या माहेरच्यांना बोलता तुम्हाला कोणी शिकवलं नाही वाटतं? पंचान टाकी ते हिशोब येत नाही तुम्हाला. करून डोनची मालकीन बनायचंय का? मोठी मोठी स्वप्न बघायची फक्त. लाडू करता येत नाही. खूपच भारी. चविष्ट हास्य फराळ. हास्यरसिक सई. पोरींनो काय मजा आणली त्यार. आय लव्ह यू. खूप भारी. आय लव्ह यू. क्या बात पोरींनो. प्रसादा वंडरफुल. फार मजा आली. तुफान होता परफॉर्मन्स. नम्रता तुझ्या चकली इतकाच चविष्ट. वनिता तुझ्या त्या लाडवा इतकाच कडक. आणि चेतना तुझ्या शंकरपाळ्यांसारखा खुसखुशीत असा परफॉर्मन्स. फार मजा आली. फारच मजा आली. आणि तुम्ही तिघं बिझनेसचं टेन्शन घेऊ नका अजिबात. जोपर्यंत रसिका प्रभाकर बरोबर रिहर्सल करते तोपर्यंत तुम्ही नक्की करोडपती होणार. नाही जोक सपाट. आपल्याकडे सगळ्यात सिनियर प्रभाकर आणि अरुण आहेत. पण त्यांच्यावरचे विनोद सुद्धा ते इतक्या स्पोर्टिंगली घेतात. त्यांच्याकरता एकदा टाळ्यांचे फटाके वाजले पाहिजेत. चेतना मला तुला एक विनंती करायची आहे की इतकं गोड माकड परत कधीच सादर करू नकोस. इथे आजूबाजूच्या लोकांना माकडं चावलेली आवडतात. मंडळी नित्य
नित्य नेमाप्रमाणे फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे आज पुन्हा एकदा खूप आनंदात या मंचावर येतोय आणि त्याच्या या आनंदावर विरजण टाकायला त्याच्यासोबत आहेत कल्याणची चुलबुली शिवाली परब अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. आज मी हनीमूनला आलोय. माझ्या सुंदर बायकोची तुम्हाला ओळख करून देतो. निळावंती. काय गौऱ्या? निळावंती माझी बायको, माय लाईफ, माय वाईफ. नमस्कार. नमस्कार. हिच्या बरोबर माझं लग्न झालंय आणि आज आम्ही हनीमूनला एका 5 स्टार हॉटेलला आलोय. हे या हॉटेलचं गार्डन आहे. जितनी अवकाश सेट की उतना ही सेट. काय किती छान वाटतंय ना गौरव. बघ ना किती सुंदर वातावरण आहे. बापरे, या गर्द वनराईने आच्छादलेल्या हिरव्या कंच पर्वत रांगा, ही आकाश निळाई, त्यातून स्वच्छंदपणे विहरणारे मुक्त विहंग आणि मुक्याने हितगुज करणारी ही गूढ शांतता. ग किती रोमॅन्टिक वातावरण आहे ना गौऱ्या. हो ना, किती रोमॅन्टिक वातावरण. छान वाटतंय. हो ना. थँक्यू गौऱ्या, थँक्यू. आपल्या हनीमून साठी तू ही जागा निवडलीस. मी पण थँक्स. का? शेवटचं वाक्य मला कळेल असं बोललीस. अगं वेडी, तुला हे सगळं आवडतं ना, म्हणून मुद्दा मी जागा निवडली. मी तू एन्जॉय कर ना. थँक्यू. तू एन्जॉय कर. ही निळी लाई, ही विहंगू, ही वानरी. एन्जॉय. तू एन्जॉय कर आणि मी. तू डोळे मीट. काय? तू डोळे मीट. बर बर, हा बोल. मला सांग, काही ऐकू येतंय का? नाही ग. बोल ना पटकन. हा कोणाचा आवाज आहे? कुत्रा भुंकत असेल. नाही, मग हा कोणत्या तरी पक्ष्याचा आवाज आहे गौरव. एक मिनिट. पक्षाचा? तो काय माणूस आहे? तू बोलवणार तो येणार. बोलवल्यावर माणसं दुर्लक्ष करतात, प्राणी तर चुचकारल्यावर सुद्धा वळून बघतात. थांब जरा. गौरव तू लांब राहतो, तुला घाबरतोय. तो मला घाबरतोय? हो. अगं मी त्याला घाबरतोय. कोण आहे हा? अरे तो बार्कायटिक्स मोनोझाट पेट्रोक्रायरम नावाचा पक्षी आहे. कोण आहे? बार्कायटिक्स मोनोझाट पेट्रोक्रायरम नावाचा पक्षी. ए बाबा, तुझी आत्या काय येडी होती? हे नाव ठेवलं तुझं? अरे हे असं कसं? अरे बघ ना बाबा, तो दुर्मिळ पक्षी आहे खूप. मी ना लहानपणी पुस्तकात वाचलंय फक्त, आता प्रत्यक्षात डोळ्याने बघते. ऐक किती गोड आहे. गोड आहे? हे बघ, आज आपला हनीमून आहे ना, म्हणून तुझ्या होला हो मिळवतोय. हा गोड आहे. नीट बघ, त्याला दाढी आहे. कसला घाण दिसतंय ते. दाढी आहे का? त्यांनी लचका तोडलाय माझा. त्यांनी चोच मारून लचका तोडलाय. गौऱ्या तो रागवलाय वाटतं तुझ्यावर. ऐक ना, तू काय करतेस? त्याच्याशी बोलतेय. तुला याची भाषा येते? हो येते.
तुला नाही येत? इथं अजून माझीच भाषा ठरायची आहे. तुला ह्याची भाषा येते, कधी बोलली नाहीस ते? लहानपणापासून मला प्राणी आणि पक्ष्यांच्या भाषा समजतात. काय सांगतीस? हो, म्हणून बाबांनी माझं नाव निळावंती ठेवलंय. निळावंती ना यक्षिण होती, तिला ना प्राणी पक्ष्यांच्या भाषा समजायच्या. शपथ, मी पण बोलू याच्यासोबत. तुला बोलायचं म्हणजे मी प्रयत्न करतो ना, मला बोलायचं आहे. चालेल. बोलू बोलू. हाय हाय हाय. गौऱ्या, तो पोपट आहे का? त्याच्याशी फुफू फुफू करून बोलायला. अरे मी प्रयत्न केला फक्त यार. तो त्याच्या भाषेत बोलायला हवं ना त्याच्याशी. जरा समजू, लय डेंजर आहे. बापरे बाप. बल्गेरियाच्या जंगलातून आलाय. काय? हो. कुठून आलाय? बल्गेरियाच्या जंगलातून. कुठं आलं हे? खूप लांब आहे. लांब आहे? तू काय उदास हो कुकू? काय झालं? माझ्या स्त्रीला बोल का? तो म्हणतोय की त्याची बायको त्याला सोडून गेलीये. गौऱ्या, तो एकटाच आहे. त्याची बायको सोडून गेली? म्हणजे पक्षांमधला गौरव मोरे आहे. ह्याची बायको सोडून गेली. मग आता मी काय करू? ए बाबू, आता मी काय करू? तुझ्याशी लग्न करू? नाही अरे, तो दुःखात आहे ना, म्हणून त्याने असं केलं. तू जरा थांब ना. एक मिनिट थांब. ह्याला आपली भाषा कळते? गौरव, पृथ्वीवरच्या प्रत्येक सजीवाला प्रयत्न करून का होईना पण आपली भाषा कळते. आपण माणसंच आहोत ज्यांना 4-5 वर्षात आपलीच भाषा कळलेली नाहीये. तुम्हाला बोललीस? नाही, मी ओव्हरऑल बोलले. गौऱ्या, एक मिनिट दे. जाऊया ना यार. आता काय झालं याला? काय झालं? काय झालं? काय झालं? त्याला त्याच्या बायकोची आठवण येते. गौऱ्या, अरे बापरे. या कातरवेळी तो आणि त्याची बायको सिंड्रेला एकमेकांना मिठीत घेऊन झोपायचे. अरे आता तिची आठवण येते त्याला. गौऱ्या, तू सैरबैर झालाय रे. हा, पण आता आपण काय करायचं? पण आपण त्याला आपल्या बरोबर झोपायला नेऊयात. तू येडी आहे का? तो कुठे झोपणार? आपल्या दोघांच्या मध्ये. आणि त्याची पिसं निघाली तर? अगं म्हणजे काय? अगं तू पक्षी आहे ना, तो एका ठिकाणी स्थिर बसणार नाही, इकडे तिकडे उडणार. पंख्यामध्ये अडकला तर? ऐक ना, आज आपलं हनीमून आहे ना यार, त्याला कशाला आपल्या मध्ये? किती निर्दयी आहेस तू. काय झालं? तू थंडीत कुडकुडत बाहेर बसेल का? तू यायचं ना आमच्या बरोबर. गौऱ्या, मी त्याला मारून द्या. आमच्या बरोबर यायचं नाही तू. हा, काय झालं आता? काय झालं? गौऱ्या, तू याआधी इथे आलायस आणि रोज वेगवेगळ्या मुलींबरोबर फिरायचास. कोण बोला बे? हा, बोला. तू बोला. फिल्टर पाड्यापासून लक्ष ठेवू नये तुझ्यावर. तू काय माझ्यावर सीसीटीव्ही लावलेस का रे? तू पण काय फसवते माझ्या बायकोला? काय झालं? देवा, अरे काय झालं बोलशील तरी? गौऱ्या, तू इकडच्या मुलीबरोबर लग्न केलंय. एक मिनिट, कोण बोलू तुला? गौऱ्या, खोटं बोलू नको. एक मिनिट. नाग्या, इतकी भंगार ऍक्टिंग करतोस ना तू?
हे स्किट संपल्यावर आपण तिघच आहे. मी तर बघ तू काय म्हणतात यार. मी नाही काय केलंय. काय चरित्रहीन आहेस गौऱ्या. तू मेला लाग्या. मी काय नाही केलं. कोणती गाडी पकडून आणि निघून जाईल इकडून. मला तुझ्या बरोबर नाही राहायचं. पण मी काय नाही केलंय. तू आणि मी तू आणि मी एकत्र राहू. मला कोणावरच विश्वास नाहीये. नीलावंती ए माझी नीलावंती माझी ए पक्षी ए पक्षी एक मिनिट इकडे ना. पक्षी एक मिनिट इकडे ना. माझी बायको घेऊन गेलाय कुठे. तुला शपथ आहे खरं सांग तुला तू कोणी पाठवलंय. मोठे गोस्वामी. कमाल कमाल वंडरफुल. गौऱ्या, वरवर पाहता जेव्हा तुझ्याकडे कधी कोणी पाहिलं तर असं वाटतं की तू उडत्या पाखराचे पंख मोजणार आहेस. पण आज एक पाखरूच उडत उडत येऊन चावा घेऊन गेलं तरी कळलं नाही. वाह, बहारदार. शिवाली फॅन्टॅस्टिक. फार वेगळंच कॅरेक्टर होतं आणि फार मस्त पेललंस तू. फार गोडवा होता त्या कॅरेक्टरमध्ये वेगळा. दत्तू, तू उंच झेप घेतोयस हळूहळू हे मी बघतोच आहे. पण तू एवढी उंच झेप घेशील की पहिल्या सीझनच्या विनरलाच मागून चावशील असं मला वाटलं नव्हतं इतक्या लवकर. पण वंडरफुल. दत्तू, तुझा अटेम्प्ट उभा राहून टाळ्या वाजवणं जोग आहे. ते बघताना जितकं सोपं वाटतंय तितकं ते सोपं नाही आहे करायला. तुझ्या गळ्याभोवती ते सगळं बंद आहे. तुझा चेहरा पूर्ण बंद आहे आणि त्याच्यात एवढी एनर्जी लावून काम करताना किती श्वास आणि किती दम लागत असेल. आय कॅन फील दॅट. मी ते बघू शकतोय एवढ्या लांबून गावनं, पण मला ते समजू शकतंय. सो तुझ्या आणि त्याच्यात तू तसूभरही तुझी एनर्जी कुठेही कमी झाली नाही. एनर्जी पूर्णपणे देत असताना तुझं टायमिंग कुठेही चुकलं नाही. जे शब्द क्लिअर ऐकू यायला पाहिजे होते तेच फक्त तेच शब्द क्लिअर ऐकू आले. बाकी सगळं तू तुझ्या भाषेत व्यवस्थित बोललास. हे भयंकर अवघड आहे मित्रा. फार मजा आली. उत्तम संकल्पना, उत्तम लिखाण आणि अत्युत्तम सादरीकरण. वा, खूप धन्यवाद. ऑल द बेस्ट. तर मंडळी, याचबरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. भेटूया पुढच्या भागात. बघत रहा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार.